अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नर जन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुनी विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेनार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी, बाळाप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतयांप्रती, सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले संसाराते उबगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वान्ने सुवर्ण ताटी भरोनी आपणा पुढे येती, पाहोनिया स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार, मायापाश दृढ तर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगुनी सर्वत्रांसी, निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती, मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरोनी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहोन संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकोनिया वरासी आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न, मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेवियले तया लागून, शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण, निघंटू शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी, चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणिले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता, चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवुनी द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी, तूप गेले सरोनी दीक्षितांते समजले. जले भरले होते घट तयांसी लाविता अमृत हस्त, ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी, एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित, यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकोन मुरगोडी आले धावोन, म्हणती दीक्षितांसी सांगून दाद आपुली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत, म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांसी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तया वेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व, वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त, मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जानोनी. तेथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ, भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 10 समाप्त. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले बाळाप्पा मुरगोडी आले,
पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात. यती रूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करिताती. परिमुरगोडीचे विप्र बाळापासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी. तेथे आपण जावोनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येवोनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार निघाले तेथुनी सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळाप्पा तेथे पातले स्थान पाहोनी आनंदले. नृसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदिली. प्रातःकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी. जप ध्यान आटपोनी मागुती येती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागोनिया मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. माध्यान्ह स्नान करोनी पुन्हा बैसती जप ध्यानी. असता जाता वास रमणी संध्या स्नान करावे. करोनिया संध्या वंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडूनी गृह सुतकांता. शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस कदा उदास नोहेची. अय्या राम सेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखुनी ऐसी परी बाळापासी बोलती. तुम्ही भिक्षा घेवोनी नित्य यावे आमुचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी. बाळापासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरोनी जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्याचे घरी मागोनिया मधुकरी. जावोनिया संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणोनिया बाहेरी बैसोनी तिथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हीन आपुले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती स्वप्नी 3 यती मूर्ती. येवोनिया दर्शन देती बाळाप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येवोनिया अज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परी ते न जाहले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळाप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुनतयांसी मार्गावरी जाहले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळाप्पा पोचले येवोनी नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती यती रूपे वास करीती. तेथे सर्व सौख्ये नांदती आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे का वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. श्रोते सदा परिसोत 11 गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 11 समाप्त. अध्याय 12 श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त. यती रूपे प्रगट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहोनी दृष्टी आनंद पोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी जाहली श्रींजवळी. दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडी साखर घेवोनी हाती. गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सन्निध पातले. अजानुबाहू सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहोन. बाळाप्पाने धावोन दृढ चरण धरियेले. येवोनिया भानावरती श्री चरणांची सोडिली मिठी. ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र ओठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठोनिया काय केली लीला एक विचित्र.
सर्व वृक्षांसी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करोन. बाळाप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्या सवे एक जहागीरदार ते होते बिर्राडावर. स्वयंपाक करोनी तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणोनी तयांसी बाळाप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरांत. राजाज्ञे वाचुनी तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरुनी परतले सत्वर बिर्राडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठोन षटकर माते आचोरोन. घेवोनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य. माध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेवोनी श्री स्वामी जवळी येवोनी. मस्तक ठेवोनी चरणी जावे भिक्षे कारणे. मागोनिया मधुकरी मग यावे बिर्राडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐशा प्रकारे करोन अक्कलकोटी राहिले. चोळापा आदी करोन सेवे करी बहुत जन. त्यांत सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐशी. आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळाप्पांनी पाहोन नाना युक्ती योजून. मोडूनी टाकिले भांडण एकचित्त सर्व केले. बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती. दृढ भाव धरुनी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळाप्पाची या शरीरास. व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोगभोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबिंतून. पडली ती पाहता उकलोन विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळाप्पासी यावे मरण. विष दिदले कानोल्यांतून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करोनी. मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहोनी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी. आपण सांगुनी बाळाप्पासी शंकर पूजनी वर जावे. तैशी आज्ञा तया प्रती एके दिनी समर्थ करीती. परी बाळाप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जान. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चये. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळाप्पा. एक चिठ्ठी तयांतून उचलूनी पाहता वाचून. न करावेची पूजन तिये माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळाप्पासी. दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळाप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांसी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळाप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथ करीत असे. श्रीपाद म्हणे बाळाप्पासी समर्थ न देती आज्ञेसी. तरी टाकुनी चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपड न जाणोनी अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहोनी उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती. कैसा दूर तया प्रती करीतील यती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसोत 12 गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. अध्याय 12 समाप्त.